नमस्कार मैत्रिणींनो, RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण या कार्यक्रमात आमच्या सर्व सिटी मैत्रिणींचं मी मानसी स्वागत करते। मैत्रिणींनो, महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे असं व्यक्तिमत्व ज्यांनी स्त्रियांना शिक्षणाच्या वाटा मोकळ्या करून दिल्या। या महान व्यक्तीच्या कार्याला सलाम म्हणून काही ओळी ऐका। जन्मलास तू लढण्यासाठी, शिक्षणाच्या क्रांतीसाठी, परंपरेच्या चिखलामधून बहुजनांच्या मुक्तीसाठी, जन्मलास तू लढण्यासाठी, झुंजलास तू हक्कासाठी, स्त्रीमुक्तीच्या हट्टासाठी, सावित्रीचा हात धरुणी, कर्मकांडांच्या अंतासाठी, जन्मलास तू लढण्यासाठी, पावलासू तू समतेसाठी, बंधुभाव आणि न्यायासाठी, स्वातंत्र्याची पहाट घेऊनी नवकिरणे आम्हा देण्यासाठी, जन्मलास तू लढण्यासाठी, जन्मलास सत्यधर्मासाठी, शेतकन्यांच्या आसुडासाठी, अस्पृश्याची कैफियत मांडुनी, गुलामगिरीला मोडण्यासाठी, जन्मलास तू लढण्यासाठी। मैत्रिणींनो, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनीही आपल्या जीवनाचे रान करून स्त्रियांना शिक्षण दिले। परंतु आपल्या समाजात असाही वर्ग अजूनही आहे जो स्त्री शिक्षणाच्या विरुद्ध आहे। स्त्री ही चूल आणि मूल एवढ्यापुरतीच मर्यादित आहे असे विचार करणारे बरेचसे लोक या समाजात वास्तव्यात आहेत। परंतु स्त्री सुद्धा कधीही हार मानत नाही। ती नेहमी स्वतःला जगावेगळं असण्यासाठी सिद्ध करून दाखवते। चला तर मैत्रिणींनो, सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला। मैत्रिणींनो, आज सुद्धा आम्ही तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन आलोत। तुम्हीच बघा काय आहे तर ते। नमस्कार मैत्रिणींनो, सिटी मैत्रीण कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मी तुमची सिटी मैत्रीण पूजा काळे खूप खूप स्वागत करते। आपण सध्या जेही एपिसोड घेतो आहोत ते उन्हाळा स्पेशल आहेत आणि उन्हाळा म्हटलं की विविध सरबत, लोणचे या सर्व गोष्टींची आपल्याकडे बहार असते। सध्या लोणचं म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं, पण आपल्याला आता फक्त पारंपरिक पद्धतीनेच लोणचं खायला आवडत नाही, तर या लोणच्यातले वेगवेगळे प्रकार, वेगवेगळ्या प्रांतात ज्याप्रमाणे लोणचं घातलं जातं त्या सर्वांची माहिती आपल्याला विविध प्रसार माध्यम, पेपर यांमधून मिळत असते। तर आजही आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण एक नव्या प्रकारचं कैरीचं लोणचं शिकणार आहोत, बंगाली प्रकारचं लोणचं। आणि त्यासोबत आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, मुलं घरी बोर होतात, त्यांना बाहेरचं खाण्याची भरपूर आवड असते, पण अशा वेळी जर का आपण त्यांना घरगुती प्रकारेच एखादं स्नॅक्स तयार करून दिलं तर तेही त्यांना आवडेल। तर ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये शिकणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत सोनल ठक्करताई, की ज्या आपल्याला ह्या दोन्ही पदार्थांचं शिकवणार आहेत, की ते साहित्य, त्यांची कृती आणि अगदी व्यवस्थित पद्धतीने ते आपल्याला सांगणार आहेत। तर सर्वात पहिला पदार्थ तुम्ही आम्हाला कुठला शिकवणार आहे? नमस्कार मैत्रिणींनो, मी आज सर्वात आधी तुम्हाला दाखवणार आहे कैरीचं सांदण। हा एक लोणच्याचाच प्रकार आहे आणि ते छान वर्षभर टिकतं। थोडा नवीन आणि हटके पदार्थ आहे हा। बेंगॉलमध्ये हा त्यांचा पारंपरिक पदार्थ आहे की कैरीचं सांदण म्हणून ते त्याला म्हणतात आणि वर्षभर ते लोणच्यासारखंच टिकून राहतं। ठीक आहे, तर बंगाली प्रकारचं लोणचं असंही म्हटलं तरी चालेल, कैरीचं सांदण असं त्या पदार्थाचं नाव आहे। तर आज आपल्या कार्यक्रमात सुरुवात करूया आपण या पदार्थांनी। तर या कैरीच्या सांदणासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आपल्याला सांगणार आता सोनल ताई। कैरीच्या सांदणला आपल्याला लागते एक बाउल कैरी, मीठ, मोहरीची डाळ, मिरची, तेजपत्ता आणि थोडे मिरे, जिरं, सोप, भाजलेली थोडीशी मोहरी, तिखट, हळद आणि हिंग, एवढं साहित्य आपल्याला लागतं। कैरीला आपण आधी सोलून घ्यायचं आणि नंतर त्याचे बारीक छोटे छोटे तुकडे करून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ठेवायचं, जेणेकरून त्याला थोडंसं पाणी सुटेल। आपल्याला आपलं घरचं जे पाणी असतं ते टाकण्याची आवश्यकता नसतं, कारण ते जर पाणी आपण यूज केलं तर हे लोणचं वर्षभर टिकणार नाही आणि मीठ लावलेल्या कैरीला जे पाणी सुटतंय ते वर्षभर टिकून राहतं। साधारणतः आता आपण ही एक वाटी किसलेली आणि सोलून घेतलेली कैरी घेतलेली आहे। तर आपल्याला 1 किलो कैरीचं जर का हे सांदण बनवायचं असेल तर त्याला किती प्रमाणात हे साहित्य लागेल? त्याला हे या 1 वाटीप्रमाणे आपण छोटं मीडियम 1 वाटीप्रमाणे आपल्याला सर्व साहित्य लागेल। हां, तर आपण सध्या फक्त एक वाटी एका कैरीचं करतो, तर त्यानुसार आपल्याला सर्व सामान। तर आपण कृतीला सुरुवात करू। लाल सुकी मिर्च, थोडेसे काळे मिरी आणि 2 लवंग,
हे आपण थोडंसं भाजून घेऊया. ही कढई आपण आधीच गॅसवर ठेवलेली होती आणि तिला गरम होऊ दिलं आणि त्यामध्ये सर्वात आधी तेजपत्ता, त्यानंतर मिरे आणि एक सुकी मिरची ही चांगली खमंग भाजून घ्यायची. खमंग भाजायचं आणि थोडं लक्ष ठेवायचं की तेजपत्ता आणि मिरची जळत तर नाहीये याकडे आपण लक्ष ठेवायचं. आता हे झालेलं आहे, आपण ते काढून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला घेऊन घेऊ. याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. साधारणतः अशी जाडसर पूड त्याची झाली पाहिजे होती. ती मिक्सरच्या पॉटमध्ये घालूया. त्याला भरपूर पाणी सुटले. त्याला भरपूर पाणी तुम्ही साधारणतः किती मिनिटं आधी याला मीठ लावून? याला अर्धा तास आधी आपण मीठ लावून ठेवायचं, जेणेकरून त्याला छान कैरीचं पाणी सुटेल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ही मोहरी टाकणार आहे. हिला पण आपण थोडं रोस्ट करून घेतलेलं आहे, ते पण त्याच्यामध्ये घालायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण मोहरीची डाळ घालायची. ती कच्चीच घालायची, त्याला भाजण्याची आवश्यकता नाही आहे. त्यानुसार थोडंसं हळद घालायचं, मीठ घालायचं. मीठ थोडं कमी घालायचं, कारण आधीच आपण कैरीला मीठ लावलेलं आहे, त्याच्यामुळं थोडं कमी घालायचं मीठ. जिरे घालायचं, थोडीशी सोप पण घालायची आणि हे छान मिक्सरमध्ये आपण आणि थोडंसं किंचित तेल पण घालायचं त्याला. मिक्सरमध्ये हे सर्व आपण एकत्र करून घेतलेलं आहे. छान असं बारीक झालेलं आहे ते. 1 वाटी पूर्ण तेल लागतं 1 कैरीसाठी. आणि जर आपल्याला ते थोडंसं भाजताना कमी वाटलं तर आपण थोडं वेळ तेल त्याच्यामध्ये टाकू शकतो. तेल चांगलं थोडं तापवू द्यायचं, कारण कच्चं तेल असलं तर काही दिवसांनी त्याचा वास येऊ शकतो. आणि हा जो आधी आपण मसाला काढला होता तो वेगळा ठेवायचा आहे. तो वेगळा ठेवायचा आहे. हा जो आपण मसाला काढलेला आहे, हा जेव्हा आपला मसाला भाजत आला, जे आपण मिक्सरमध्ये काढलेला आहे, त्याच्यानंतर हा शेवटी याच्यामध्ये मसाला घालायचा, कारण हा आधीच भाजलेला आहे. तेल झापत आलेलं आहे. आपण याच्यामध्ये थोडंसं हिंग घालूया. त्यानंतर थोडीशी वरतून पुन्हा सोप घालूया. आणि आता यामध्ये आपण जे वाटलेलं मिश्रण आहे कैरीचं ते घालूया. आता याला छान कमी आचेवर भाजून घेऊया. याला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं असते. आणि याला भाजायला जास्त वेळ लागत नाही, कारण मोहरीला हा स्वतःचं पण थोडा तेलाचं प्रमाण असतं. याच्यामध्ये आपण लाल मिरची घातलेली आहे. जर आपल्याला जास्त तिखट हवं असलं तर आपण परत मिरचीची पूड याच्यामध्ये घालू शकतो. पहा, याला तेल सुटत आलेलं आहे. जेही लोक खूप जास्त प्रमाणात तिखट खाऊ इच्छितात किंवा ज्यांना खूप तेज खाणं पसंत आहे, त्यांच्यासाठी हा पदार्थ खूप सुंदर असू शकतो, कारण यामध्ये सर्व मसाल्याचे प्रकार टाकलेले आहेत. मोहरी आणि मोहरी डाळ ही स्वतःच तिखट असते. पुन्हा तिखट, तेजपान, मिरे, लवंग ह्या सगळ्या गोष्टी आपणही आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीच्या लोणच्यात वापरतो, पण त्याचं प्रमाण कमी असतं. आणि ही सर्व मिश्रण आपण मिक्सरमधून काढल्यामुळे त्याच्या प्रत्येक मसाल्याची चव आपल्याला वेगळी लागते. त्यामुळे खूप जास्त तिखट खाणं जर तुम्ही पसंत करत असाल तर हे कैरीचं सांदण तुम्हाला नक्की आवडेल. याला कंटिन्यू थोडं हलवत राहायचं, कारण हा खाली लागू शकतं. याला छान असं तेल सुटत आलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालूया. कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, त्याच्यामुळं तिखट आवडतंच सर्वांना.
आणि आपण जो मिक्सरमधून काढलेला आधी मसाला होता तो पण आता ह्याच्यामध्ये आपण ऍड करूया. आपलं कैरीचं सांगण तयार झालेलं आहे. याला त्याचं तेल पण सुटलेलं आहे आणि त्याला रंग पण अतिशय सुंदर आलेला, एकदम लाल रंग. हा, की तो दिसूनच आपण ओळखू शकतो की हे अतिशय तिखट असं लोणचं आहे. आणि जसजसं हे मुरत जातं ना तसं हे चवीला फार छान लागतं. आणि आपण जसं लोणच्यामध्ये तेल घालतो गरम करून थंड झाल्यानंतर, तसंच याच्यामध्ये पण आपल्याला तेल घालायचं असतं. ही रेसिपी बंगाली आहे, तर जी, हां. तुम्ही कुठून शिकली ही रेसिपी? मी ही रेसिपी माझी मैत्रीण आहे जी मुंबईला राहते, तिच्याकडे गेली होती आणि तिचे नेबर बंगाली आहे. तर ते तिची मी जेव्हा गेली तेव्हा त्या दोघी गप्पा मारतच होत्या. तेव्हा माझी मैत्रीण पण तिला सांगितलं की ही पण मास्टर शेफ आहे आणि वेगवेगळे लोणचे करते. तर ती तेव्हा मला तिने सांगितलं की तुला सांधण येतं का? म्हटलं सांधण काय प्रकार आहे, मला नाही माहिती. मग तिच्याकडनं मी ती रेसिपी जाणून घेतली आणि यावर्षी आपल्या अकोलेकरांसाठी काही नवीन ट्राय केलेला आहे. हा एक नवीन पदार्थ आज आपण शिकलोत आपल्या सिटी मैत्रीण एपिसोडमध्ये. बंगाली कैरीचं सांदण असा हा पदार्थ आहे आणि बघू शकता अतिशय सुंदर याला लाल रंग आलेला आहे. आणि मला असं वाटतं आता एकदा हा चाखून पाहिला पाहिजे. हा, बिलकुल. आता हा बरणीमधला जो सांदण आहे हा सोनलताईंनी आधी तयार करून ठेवलेला होता आणि तो आपण अशा प्रकारे बरणीमध्ये साठवून वर्षभर ठेवू शकतो. तर याचा रंग बघू शकता अगदी कायम आहे, पण मुरल्यानंतर कुठलंही लोणचं खूप सुंदर लागतं. तर हा सुद्धा एक मुरलेला सांदण आहे, तो आपण आता चाखून पाहूया. खरंच खूप सुंदर चव आहे आणि जवळपास आपल्या महाराष्ट्रीयन लोणच्याप्रमाणेच याची थोडीफार चव आहे. फक्त आपल्या महाराष्ट्रीयन लोणच्यामध्ये आपण संपूर्ण पोळी टाकतो आणि हा मिक्सरमधून काढल्यामुळे याला अप्रतिम चव आहे. आणि सगळे मसाले तुम्हाला याच्यामध्ये खाताना वेगवेगळ्या प्रकारे जाणवतात की हे सगळे मसाल्यांचं प्रमाण यामध्ये आहे. तर सोनलताई, खरंच खूप सुंदर पदार्थ तुम्ही आज आम्हाला शिकवला, कैरीचं सांदण. तर यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपण एकदा पुन्हा सोनलताईकडून विचारून घेऊया की आपण यामध्ये काय काय वापरलं. चालेल. आपण यामध्ये ही एक वाटी कैरीच्या फोडी घेतलेल्या होत्या, त्याच्या साली काढलेल्या होत्या आणि त्याला अर्धा तास आधी आपण मीठ लावून ठेवलेलं होतं जेणेकरून त्याचंच कैरीचं पाणी सुटेल. त्याच्यानंतर आपण तिखट घेतलं होतं, सोफ, जिरे, हळद, मीठ, मोहरीची डाळ आणि आपली साधी जी फोडणीला घालतो ती एक मोहरी, हिंग आणि हा एक बाउल आपण तेल घेतलं होतं याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक मसाला टाकलेला आहे, लाल मिरची टाकलेली आहे, थोडीशी काळी मिरी घेतलेली आहे, लविंग घेतलेला आहे आणि तेजपत्ता घेतलेला आहे. ते छान आपण थोडं कढईमध्ये भाजून घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य आपण हे साधन याच्यामध्ये टाकलेलं आहे. आपण आज एपिसोडमध्ये पहिल्यांदा शिकलो बंगाली प्रकारचं कैरीचं सांदण. सोनलताईंनी आपल्याला शिकवलं. आता पुन्हा एक नवा पदार्थ आपण त्यांच्याकडून शिकणार आहोत की स्नॅक्स आपल्या लहान मुलांना भरपूर पसंत असतात आणि बाहेरचं स्नॅक्स देणं आपण मुलांना शक्यतोवर टाळतो. पण मग अशा वेळी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलं घरी असतात, तर मग त्यांना नवीन पदार्थ खायला द्यायचे काय, तर त्यावर एक सुंदर पर्याय सोनलताईंनी शोधून काढलाय. कुरकुरे हे प्रत्येकाला आवडतात आणि कुरकुऱ्यांसाठी मुलं नेहमीच रडत असतात, पण त्यांना जर का घरगुती पद्धतीने बनवलेले कुरकुरे आपण खायला दिले तर ते त्यांच्या आरोग्यासही चांगले असतात आणि बनवायसाठी अगदी सोपी आहे. तर सोनलताई आपल्याला शिकवणार आहेत की आपण अगदी घरगुती पद्धतीने आज पोह्यांपासून कुरकुरे तयार करणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य त्यांनी तयार करून ठेवलेले आहे. त्याला लागेल एक मोठा बाउल. जाड पोहे जे येतात ना ते जाड पोहे 1 तास आधी छान आपण जास्त पाणी घालून भिजवत घालायचे. त्याच्यानंतर जिरं लागेल, चवीनुसार मीठ आणि आलं आणि मिरचीची पेस्ट लागेल. एवढं साहित्यच आपल्याला कुरकुरेसाठी लागतं. आणि ह्या कुरकुरेला आपल्याला जर एक फ्लेवर टच द्यायचा असला तर आपण याच्यामध्ये भिजवताना टोमॅटोची प्युरी पण घालू शकतो किंवा मग आपल्याला दुसरा टच द्यायचा असला जसं पालक वगैरे मुलं खाण्याचा टाळाटाळ करतात तर आपण याच्यामध्ये पालकची ग्रेव्ही पण करून टाकू शकतो. बीटचा रस पण काढून आपण याच्यामध्ये टाकू शकतो जेणेकरून मुलांना पौष्टिक पण राहील आणि त्यांच्या आरोग्यासाठी पण ते चांगलं राहील. कारण आज मार्केटचे कुरकुरे जर आपण मुलांना द्यायला गेलो तर त्याच्यामध्ये प्लास्टिक
सारखे पदार्थ असतात ते त्याच्यामध्ये. आपल्या मुलांच्या- आरोग्यासाठी घातक असतात पुन्हा. हा, आणि जसं तुम्ही सांगितलं की याच्यामध्ये आपण पालकाचा रस टाकू शकतो, बीटचा रस टाकू अगदी शकतो, बरोबर. त्यामुळे त्याला येणारा कलर आणि त्यामुळे मुलं सुद्धा ते खायला तयार होतात सहज. हा. आणि मग जे तेव्हा आपण तळतो ना, तळल्यानंतर त्याच्यामध्ये तेल हा प्रकार दिसतच नाहीये, बिलकुल सुकी असतात. आणि त्याच्यामध्ये आपण जर पाणीपुरी मसाला घातला तर एक पाणीपुरी फ्लेवरचा आपल्याला कुरकुरी मिळू शकतो. पावभाजी मसाला घातला तर पावभाजीचा आपल्याला एक फ्लेवर मिळू शकतो. असे अनेक प्रकारचे आपण आपल्या नुसार फ्लेवर वाईज त्याला करू शकतो. भिजलेले जे पोहे आहेत ते आपण एका मिक्सरच्या जारमध्ये घालूया. आणि आपण याला थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करूया, जेणेकरून आपल्याला ते करायला सोपे जातील. एक छान असा मऊसर लुसलुशीत लोण्याच्या गोळ्यासारखा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. जिरं घालूया, चवीनुसार मीठ घालूया. आणि मीठ पण त्याच्यामध्ये थोडं कमी घालायचं, कारण सोकल्यानंतर ते जास्त लागतं. आणि तिखट हे आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये घालायचं. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्याला आवडल्या पद्धतीने घालू शकतो, कारण चवीनुसार आहे. त्यामुळे कोणाला जास्त तिखट आवडतं, कोणाला फिक्क आवडतं, तर त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये सगळ्या गोष्टी घालू शकतो. अगदी बरोबर. आता आपण याला छान, आपण जशी कणिक मळतो ना तसं याची कणिक मळून घ्यायची. छान असं एकजीव करून घ्यायचं त्याला. आणि झटपट होणारा पदार्थ आहे, काही वेळ पण लागत नाही आहे याला. जेव्हा आपण याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालतो ना, तेव्हा भिजत घालताना आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी कमी घालायचं. हा. आता आपली ही पेस्ट तयार झालेली आहे. याप्रमाणे ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. ते सारण साचा घ्यायचा आपला, जो आपण रेग्युलर दिवाळीला वगैरे जे चकल्या करतो, हा, तो साचा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सारण घालायचं आहे. आपण याला घरात पण एका थाळीमध्ये हा करायचं आणि नंतर मग टेरेसमध्ये जाऊन ती डिश आपण ठेवली तरी चालते. याला तेल वगैरे लावण्याची काही आवश्यकता नाहीये, किंवा मग आपण पॉलिथिन वर पण टाकलं तरी चालते. पण आता उन्हाचा प्रभाव इतका आहे की 7 वाजताही सकाळी ऊन खूप राहतं, तर हे आपल्याला चांगलं आहे की आपल्याला ऊन पण लागणार नाही आणि याच्यावर आपण टाकून उन्हामध्ये ते ठेवू शकतो. त्याची अशा छान अशा लांब लांब धारी काढून घ्यायच्या. आणि याला सुकायला पण वेळ लागत नाही. आज जर आपण केलेल्या आहेत तर या उद्या तयार होऊन जातात. किंवा एक छान जर याला चकलीचा आकार द्यायचा आहे तर आपण एक मोठी परात भरून मोठी एक चकली पण याची करू शकतो, की जेणेकरून नंतर त्याचे तुकडे पण आपण करू शकतो. ज्याला तेल लावायची पण काही आवश्यकता नाहीये. हे सहज तसेच सुकल्यानंतर तसेच तुकडे याचे वर येऊन जातात. कुरकुरे बनवण्याची ही एक सुंदर आयडिया सोनलताईंनी आपल्याला सांगितली आहे की आपण पोहे भिजत घालून अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात तयार होणारे अगदी स्नॅक्स आहे. आणि मला असं वाटतं की आपण ज्याप्रमाणे कुरकुरे बनवतो तर आपण चकल्या पण वर्षभर टिकवू शकतो. याच्या चकल्या पण आपण करू शकतो, याच्या खारुड्या पण आपण करू शकतो, याचे आपण पापड पण करू शकतो. त्याच्यासाठी आपण जे मिक्सरमधून काढलेलं पेस्ट आहे ते थोडं अजून आपल्याला बारीक करायचं असतं आणि पोहे थोडे कमी भिजवलेले पाहिजे त्याच्यासाठी. तर आता हा प्रकार सध्या ओला आहे, तर सोनलताईंनी काल बनवून ठेवलेले जे कुरकुरे आहेत ते आपल्याला दाखवणार आहेत की ते इन्स्टंट आपण तळून सुद्धा बघणार आहोत आज की हे काल बनवून ठेवलेले कुरकुरे आहेत आणि 1 दिवस पुरेसा आहे हे वाळायसाठी. तर आता
सोनलताई कढई ठेवतात आहेत आणि त्यात आपण हे तळून बघूया की हे कशा प्रकारे फुगतात आणि दिसायला सुद्धा ओरिजिनल कुरकुऱ्यांप्रमाणे दिसत असेल, म्हणजे मुलं याला खायला नाही म्हणणार नाही. कढईमध्ये तेल गरम करायसाठी ठेवलं होतं आणि हे तयार असणारे कुरकुरे आहेत. आपण आता या गरम तेलात ते तळून घेऊयात आणि बघा त्याला किती छान ते फुलतात आणि ओरिजिनल कुरकुऱ्यांप्रमाणे दिसतात. त्यामुळे मुलांना सुद्धा पटकन ते पसंतीला उतरते. छान अशी फुलून येतात. आणि जर खूपच लहान मुलं घरी असतील आणि जर ते तिखट वगैरे खात नसतील तर त्याच्यासाठी नुसतं जिरं आणि मीठ टाकून आपण दिले तरी देऊ शकतो, आपण त्यांना देऊ शकतो. दिसायला पण एकदम सुंदर दिसत आहेत हे कुरकुरे आणि कुरकुऱ्यांपेक्षा काहीतरी नवीन वाटतंय. आणि जर याला काहीतरी नवीन फ्लेवर आपल्याला द्यायचा आहे, कारण मुलांना चटपटीत खाणं आवडतं, तर त्यानुसार आपण याच्यामध्ये काळं मीठ किंवा चाट मसाला ह्या सगळ्या मी याच्यामध्ये पाणीपुरीचा मसाला टाकते. थोडं चटपटीत चांगलं राहतं. कुठल्याही फ्लेवरचा पदार्थ आता आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध असतो आणि त्या फ्लेवरचा मसाला सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध असतो. त्यामुळे या कुरकुऱ्यांना तुम्हाला जो फ्लेवर द्यायचा आहे तो फ्लेवर तुम्ही याला देऊ शकता. तर तयार आहेत आपले पोह्यांचे कुरकुरे आणि दिसायला पण खरंच खूप सुंदर दिसत आहे. तर आपण बघूया आता या कुरकुऱ्यांची टेस्ट सुद्धा. खरंच छान की गरम आहेत थोडे आणि तुम्ही पण करून बघा, कारण लहान मुलांचा अतिशय आवडीचा हा पदार्थ आहे कुरकुरे. आणि जर असं घरगुती पद्धतीने तुम्ही त्यांना कुरकुरे तयार करून दिले तर खूप छान होईल. आणि हे मला असं वाटतं आपण प्रवासात सुद्धा खूप छान कॅरी करू शकतो, वर्षभर टिकू शकता, त्याचे भरपूर फायदे आहेत. तर म्हणून आजचं जे आपण आपल्या एपिसोडमध्ये शिकलो बंगाली कैरीचं सांडण आणि पोह्यांचे कुरकुरे, तर लक्षात असू द्या या दोन्ही रेसिपी आणि या उन्हाळ्यामध्ये तुम्ही बनवून बघा आणि सगळ्या घरच्यांची मनं जिंका. पुन्हा आज सोनलताई आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या, तर सोनलताई तुमचे खूप खूप आभार. आमच्या सर्व सिटी मैत्रिणींना तुम्ही इतके छान 2 पदार्थ शिकवले. आपल्या पुढल्याही एपिसोडमध्ये आपण काही नवीन पदार्थ शिकणार आहोत जे तुम्हाला या उन्हाळ्यात खूप उपयोगी असतील. मात्र इथे आजच्या एपिसोडमध्ये मी तुमची रजा घेते आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही एक नवीन भाग आज पाहिलात. आता आपण पाहूयात आजच्या हेल्थ टिप्स. मानसिक ताण, चिडचिडपणा, सतत चिंता इत्यादी कारणांमुळे मानसिक असंतुलन आणि शारीरिक तक्रारी उद्भवतात. जठर व्रण, आतडे दाह इत्यादी आजारांमागे काही प्रमाणात मानसिक कारण परंपरा असते. मानसिक आरोग्य हे सामाजिक कौटुंबिक परिस्थितीवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतं, पण काही प्रमाणात प्रत्येक व्यक्ती मानसिक आरोग्यासाठी प्रयत्न करू शकते. योग्य मनोभूमिका, योग्य विश्रांती, करमणूक, खेळ इत्यादींमुळे मानसिक आरोग्य राखायला मदत होते. व्यसने नकोत. अति चहा पिणे, तंबाखू, धूम्रपान, दारू व इतर अंमली पदार्थ हे आरोग्याला हमखास घातक आहेत. तंबाखूमुळे तोंडातील कर्करोग होतो. धूम्रपानामुळे आम्लता, श्वसन नलिका दाह व कर्करोग होतात. दारूमुळे चेतासंस्थेचे व यकृताचे आजार होतात असं सिद्ध झालं आहे. या शारीरिक परिणामाबरोबरच अनावश्यक खर्चही होत असतो. दारूमुळे तर अनेक संसार उद्ध्वस्त होतात. स्त्रियांना व मुलांना उपासमार, मारहाण सोसावी लागते. दारूमुळे गुन्हे, अपघातांचं प्रमाण वाढतं. या व्यसनांमुळे वैयक्तिक आरोग्याला धोका आहे. योगिक शुद्धक्रिया, वमन, विरेचन, नस्य, बस्ती, रक्तमोषण ही आयुर्वेदिक पंचकर्म आहेत. यापैकी वमन, विरेचन, नस्य ही स्वतः नेहमी करण्यासारखी तंत्रे आहेत. योगशास्त्रातही शुद्धिक्रिया आहेत. त्या योग शिक्षकाकडून शिकणे आवश्यक आहे. या शुद्धक्रियांनी शरीरांची आंतरशुद्धी होऊन शरीर योग मार्गासाठी जास्त अनुकूल होतं. आरोग्यासाठी या शुद्धिक्रिया फार उपयुक्त आहेत. उड्डियान, नवली, त्राटक, वमन, धोती, भस्त्रिका इत्यादी प्रकार यात येतात. नियमित मल विसर्जन, रोजच्या रोज वेळेच्या वेळी सकाळी मलविसर्जन होणे हे आरोग्यासाठी आणि उत्साहासाठी अनिवार्य आहे. लहानपणापासून याची सवय लावावी लागते. मल विसर्जन 1-2 मिनिटात समाधानकारक होत असेल तर चांगले. कुंथणे, मल आत अर्धवट राहणे, कुजट कुबट वास येणे, दिवसातून 2 ते 3 वेळा होणे किंवा 2-3 दिवसातून एकदा होणे या तक्रारीची योग्य दखल घ्यावी. काही लोकांचा कोठा जड असतो. त्यांनी झोपताना त्रिफळा चूर्णासारखे सारक, चूर्ण किंवा बहाव्याचा मगज वापरावा. आहाराचे नियम पाळले की बहुधा औषधाशिवाय मल विसर्जन सुरळीत होते. अमिबा आणि जंतविकार या 2 कारणांमुळे मल विसर्जनाच्या सवयी बिघडतात.
बऱ्याच वेळा या विकारात जाणवण्यासारखा त्रास नसतो, पण या तक्रारींची दखल घेणं आवश्यक असते. शरीर वेगांना अडवू नये. मल, मूत्र, शिंका, पोटातील वायू या शरीराबाहेर पडणाऱ्या स्वाभाविक प्रवृत्ती आहेत. त्या बाहेर पडण्याची सूचना आपल्याला मिळते, त्यांना अडवू नये. तसे केल्यास शरीरात हळूहळू निरनिराळ्या तक्रारी निर्माण होतात. मल विसर्जनानंतरही स्वच्छता. आपल्या देशात शौचानंतर पाण्याने स्वच्छता करण्याची पद्धत रूढ झाली आहे. काही समाजात मल विसर्जनानंतर दगड किंवा झाडाची पाने वापरण्याची पद्धत आहे. ही कोरडी पद्धत अगदी शास्त्रीय आणि योग्य आहे. पाण्याची टंचाई असेल तिथे अशी पद्धत चांगली आहे. विशेष करून खड्डा प्रकारच्या संडासात ही पद्धत अगदी चांगली चालू शकते. अशी कोरडी पद्धत टाकून पाणी वापरण्याची पद्धत काही समाजांनी सुरू केली आहे. मात्र हातांची स्वच्छता नीट न राहिल्यास पोटाचे आजार वाढण्याचा संभव असतो. हल्ली बऱ्याच इंग्रजी बैठकीच्या संडासात पाणी किंवा कागद उपलब्ध असतो. कागद वापरणे ही चांगली एक पद्धत आहे. त्यासाठी वेगळा कागद असलेला बरा. संडासामध्ये नळाचे पाणी असेल तर जेट पाण्याचा फवारा वापरता येतो. जेट फवाऱ्यामुळे स्वच्छता चांगली होते व हाताचा वापर करावा लागत नाही. मल विसर्जनानंतर पाण्याने हात धुताना साबण किंवा राख वापरून हात स्वच्छ करावेत. असे केले नाही तर मळाचा सूक्ष्म भाग हातावर राहू शकतो. यातून जंतू संसर्गाची मोठी शक्यता असते. ज्या व्यक्तींना हगवण, कावीळ, विषमज्वर, कॉलरा, जंत इत्यादी आजार आहेत त्यांच्यापासून या मार्गाने आजार पसरण्याची दाट शक्यता असते. संसर्गाचे हे चक्र थांबविण्यासाठी शौचानंतर व जेवणाआधी हात धुणे आवश्यक आहे. मासिक पाळी आणि स्वच्छता. मासिक पाळीत अमंगल, अस्वच्छ असे काही नसते. होणारा रक्तस्राव टिपून घेण्यासाठी घडी उपयुक्त असते. जुन्या स्वच्छ कापडाच्या घड्या किंवा कापूस घातलेल्या सछिद्र घड्या वापरून स्वच्छता पाळता येते. मात्र कपडा वापरताना तो स्वच्छ धुतलेला व उन्हात वाळवलेला असावा. अस्वच्छ कपडे वापरल्यास जंतुदोष होऊ शकतो. दुकानात सॅनिटरी नॅपकिन मिळतात, त्या निर्जंतुक असतात. मात्र नंतरचे कचरा व्यवस्थापन एक समस्याच असते. आपल्या चांगल्या आरोग्याची समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पडत असते. त्यामुळे चांगल्या आहार विहाराने स्वतःला नेहमी ताजेतवाने ठेवा. मैत्रिणींनो, आपण आजच्या हेल्थ टिप्स जाणून घेतल्यात. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कोरोना संकटात वर्क फ्रॉम होम असो की विद्यार्थ्यांचे ऑनलाईन एज्युकेशन, 20 वर्षांपासून विश्वसनीय नाव RRC ब्रॉडबँड. आता आमच्या घरच्या सर्वांसाठी सुपरफास्ट इंटरनेट सेवा. चोवीस तास मिळवा 100 Mbps ची स्पीड. RRC ब्रॉडबँड. विश्रांतीनंतर आमच्या सर्व मैत्रिणींचं सिटी मैत्रिणी या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आपल्या प्रेमाला विसरून आई वडिलांचं ऐकून त्यांच्या पसंतीच्या वराशी लग्न करणारी पण स्त्रीच असते. आपल्याच बाळाला 9 महिने पोटात वाढवणारी आणि डिलिव्हरीच्या वेळेस त्या कळा सोसून जन्म देणारी पण ती स्त्रीच असते. तुझ्याविषयी किती बोललो तरी कमीच आहे, कारण एक पूर्ण पुस्तक तुझ्यावर लिहिलं तरी काहीतरी राहणारच आहे. मैत्रिणींनो, आता शिकूयात इंग्रजी सराफ मॅडम यांच्याबरोबर. Hello everyone, this is Kirti Saraf and I would like to welcome you in today's English speaking session. नमस्कार दर्शक हो, मी कीर्ती सराफ आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. हॅलो एव्हरीवन, दिस इज कीर्ती सराफ अँड आय वुड लाईक टू वेलकम यू इन टुडेज इंग्लिश स्पीकिंग सेशन. मित्रांनो, आजपर्यंत आपण रोज नवीन नवीन कन्स्ट्रक्शन्स शिकत आहोत. आज आपण शिकणार आहोत कन्स्ट्रक्शन न शिकता आपण एक थोडंसं जनरल नॉलेज शिकणार आहोत इंग्लिशमधलं, जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये खूप कामात येतं. आपण शिकणार आहोत आज रिलेशनशिपच्या बाबतीत, म्हणजे आपले नातेसंबंध जे असतात त्याच्या बाबतीत आपण शिकणार आहोत, ते पण इंग्लिशमधून. आपल्या इंडियामध्ये आपण नातेसंबंध बरेच जपतो ॲज कम्पेअर्ड टू फॉरेन कंट्रीज. येस, तर त्याला प्रत्येकाला मी जसं तुम्हाला सांगितलं आहे की प्रत्येक मराठी शब्दाला इंग्रजी शब्द असणारच आहे, है ना. फक्त आपल्याला तो शोधायचा आहे की याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. ओके, तर आज आपलं सेशनचं टॉपिक आहे रिलेशनशिप किंवा नातेसंबंध.
त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिली रिलेशनशिप आपल्या लाईफमध्ये येते, दॅट इज आई आणि बाबा, हो ना, आपले पेरेंट्स, आपले पालक. ओके, पेरेंट्स म्हणजे पालक. ओके, मग आई आणि बाबा. मग आता आई म्हणजे आईला म्हणतात मदर, बाबांना म्हणतात फादर. आपण आईला मॉम म्हणतो किंवा बाबांना डॅड म्हणतात किंवा फादर पण म्हणतात. ठीक आहे, जसं आपण आई बाबा म्हणतो मराठीमध्ये, मा पापा म्हणतो हिंदीमध्ये, मम्मी पप्पा म्हणतो, तसंच मम्मी पप्पा हा ॲक्च्युली इंग्लिश वर्ड आहे, मॉम डॅड. ओके, हे इंग्लिशमध्ये म्हणतात. आणि त्याच्यानंतर जे आहे, समजा एखाद्याला सावत्र आई असेल किंवा सावत्र वडील असतील तर त्याला म्हणतात स्टेप फादर. स्टेप फादर म्हणजे सावत्र वडील आणि स्टेप मदर म्हणजे सावत्र आई. ऑब्वियसली स्टेप ब्रदर म्हणजे सावत्र भाऊ आणि स्टेप सिस्टर म्हणजे सावत्र बहीण. ओके, आपण काय ठरवलं आहे की आपल्याला प्रत्येक नात्याचं इंग्लिशमध्ये काय होईल ते माहीत हवं, ते आपण शिकतो आहे. ठीक आहे, मग सख्खे म्हणजे साधे मॉम अँड डॅड, आपले आई बाबा, मदर अँड फादर. आणि जर सावत्र असतील तर त्याला स्टेप लावायचं, स्टेप मदर सावत्र आई, स्टेप फादर सावत्र बाबा, स्टेप ब्रदर सावत्र भाऊ, स्टेप सिस्टर सावत्र बहीण. ओके, त्याच्यानंतर आपल्या लाईफमध्ये येतं आपले सिबलिंग. सिबलिंग म्हणजे आपले सख्खे भाऊ बहीण. ओके, मग त्याच्यानंतर सिबलिंग म्हणजे आपले भावंड इन शॉर्ट मराठीमध्ये. मग आता सिबलिंगमध्ये आपल्याला भाऊ येईल, बहीण येईल, पण जे काकांचे, मावशीचे, मामाचे जे मुलं मुली ते आपले सिबलिंग नाही. ओके, ते आपले कझिन्स आहेत, ते काय आपले कझिन आहे. सिबलिंग म्हणजे तुमचे सख्खे भाऊ बहीण. मग आता सिबलिंगमध्ये येतात आपले युअर ब्रदर अँड सिस्टर. ब्रदर म्हणजे भाऊ, सिस्टर म्हणजे बहीण. एवढं जनरल नॉलेज आपल्याला आहे, तरी आपण त्याला रिवाईज करत आहोत. ओके, अगेन आपण जसं सांगितलं, स्टेप ब्रदर सावत्र भाऊ, स्टेप सिस्टर सावत्र बहीण. ओके, त्याच्यानंतर आहे पती पत्नी. ही रिलेशनशिप आहे. एव्हरीबडी गॉट मॅरिड, सो पतीला म्हणतात हजबंड आणि पत्नीला म्हणतात वाईफ. ओके, इंग्लिशमध्ये. किंवा मग जसं एकमेकांचं सांगायचं असेल, ही इज माय बेटर हाफ. ही इज माय बेटर हाफ म्हणजे हा माझा हजबंड आहे. और शी इज माय बेटर हाफ, जर पतीने सांगितलं शी इज माय बेटर हाफ म्हणजे ही माझी पत्नी आहे. ओके, तर इंग्लिशमध्ये बेटर हाफ म्हणजे तुमचा पार्टनर. ओके, तर तुमच्या हजबंड वाईफची ओळख करून देताना ही इज माय बेटर हाफ और शी इज माय बेटर हाफ अशी पण करू देऊ शकता. ठीक आहे, तर बेटर हाफ अजून छान वाटतं म्हटलेलं हजबंड वाईफपेक्षा. हजबंड वाईफ खूप कॉमन आहे, आपण थोडे ॲडव्हान्स इंग्लिश पण बघतोय है ना, किंवा याला अजून काय म्हणतात, येस ते पण आपण बघतो आहे. तर बेटर हाफ म्हणजे हजबंड किंवा वाईफ. जर हजबंडनी ओळख करून दिली शी इज माय बेटर हाफ तर ती त्याची पत्नी आहे, आणि वाईफनी ओळख करून दिली ही इज माय बेटर हाफ म्हणजे तो तिचा पती आहे. ठीक आहे, आता पती पत्नी झाले. त्याच्यानंतर मॅरेज झाल्यानंतर मग तर खूप सारे रिलेशनशिप आपल्या लाईफमध्ये येतात. ओके, फॅमिली म्हणजे कुटुंब. फॅमिली पण दोन टाईपचे असतात, एक असते जॉईंट फॅमिली, एक असते न्यूक्लिअर फॅमिली. जॉईंट फॅमिलीमध्ये ग्रँडपेरेंट्स म्हणजे आजी आजोबा, आई वडील, मुलं, त्यांचे भाऊ आणि त्यांचे मुलं असं एकत्र राहतात. ओके, तर त्याला म्हणतात जॉईंट फॅमिली. जिथे सासू सासरे, आई वडील, मुलं किंवा त्यांचे भाऊबंद सगळे एकत्र राहतात, त्याला म्हणतात जॉईंट फॅमिली. आणि न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे विभक्त कुटुंब. तर विभक्त कुटुंबामध्ये आई वडील आणि त्यांची मुलं एवढेच येतात. ओके, तर तुम्हाला हे पण माहीत पाहिजे की तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहता की तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहता. न्यूक्लिअर फॅमिली जनरली छोटी असते, जॉईंट फॅमिली मोठी असते. त्याला काही लिमिट नाही, म्हणजे किती पण लोक एकत्र राहू शकतात. न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आई बाबा मुलं एवढेच राहतात. ओके, तर ते तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये आहे का न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर आहे आपले अंकल आंटी. अंकल म्हणजे काका, अंकल म्हणजे मामा. अंकल हा कॉमन वर्ड आहे. काका, मामा, आत्याचे मिस्टर, अजून कोणते चुलत मामा, मावस मामा, सगळ्यांना एकच कॉमन वर्ड आहे इंग्लिशमध्ये, दॅट इज अंकल.
मामा काका सगळ्यांना, मावशीचे मिस्टर, बाबांचे भाऊ, सगळ्यांना एकच वर्ड आहे अंकल. ओके. नंतर जे मावशी आहे, काकू आहे, मामी आहे, आत्या आहे, सगळ्यांना एकच वर्ड आहे इंग्लिशमधून, दॅट इज आंटी किंवा आंट. आता आंटी आणि आंटमध्ये फरक काय आहे की दोन्हीही सेमच आहेत, दोन्ही पण सेम आहेत ॲक्च्युली, पण थोडंसं डीपमध्ये जर गेलं तर आंटी ज्या थोड्या ओल्ड एज असतात किंवा एजेड असतात त्यांना आंटी म्हणतात, आणि ज्या यंग आहेत त्यांना आंट म्हणतात. ओके. कुठल्या तरी एका मूवीमध्ये एक असा डायलॉग होता, आंटी मत कहो ना, कारण तिला असं वाटतं आंटी म्हटलं की तिला ते ओल्ड वाटत असतं. येस. तर त्याच्यामुळे तिला आंटी मत कहो ना असं, कारण जनरली फॉरेन कंट्रीजमध्ये आंटी कोणाला म्हणतात, जे ओल्ड एज असतात किंवा एजेड असतात थोड्याशा त्यांना आंटी म्हणतात. आणि आंट म्हणजे यंग, जी यंग लेडी असते, तुमची काकू, मामी, आत्या वगैरे आहे पण यंग आहे खूप. ओके. सो दे आर कॉल्ड ॲज आंट. आणि जर ते एजेड असतील, ओल्ड असतील, थोड्या वयस्कर असतील तर त्यांना आंटी म्हणतात. ठीक आहे. तुम्ही दोन्ही वापरलं तरी दोन्ही करेक्ट आहे. हा थोडासा बेसिक डिफरन्स आहे, तो तुम्ही लक्षात ठेवायला हवा किंवा तुम्हाला माहीत असायला हवं. ओके. आपलं अंकल आंटी झालं किंवा अंकल आंट झालं. त्याच्यानंतर आहे तुमचे कझिन्स. कझिन्स म्हणजे आत्या, मामा, काका, सगळ्यांचे जे मुलं असतात ते आपले कझिन असतात. आता एक कॉमन मिस्टेक्स असते, जनरली लोक बोलतात तेव्हा की ही इज माय कझिन ब्रदर, शी इज माय कझिन सिस्टर. ॲक्च्युली कझिन ब्रदर आणि कझिन सिस्टर असा कॉन्सेप्टच नाही आहे. ही इज माय कझिन म्हटल्यानंतर ऑब्वियसली तो भाऊच असणार आहे. शी इज माय कझिन म्हटल्यानंतर ऑब्वियसली ती तुमची बहीणच असणार आहे. ओके. तर जर तुम्ही यूज करत असाल कझिन ब्रदर, कझिन सिस्टर, तर ते चुकीचं आहे. इट इज अ कॉमन मिस्टेक एव्हरीबडी इज मेकिंग. ओके. हे आपल्याला कधी माहीत नाही किंवा इतके डिटेलमध्ये कधी सांगितलं नाही, कदाचित त्याच्यामुळे आपल्या चुका होत असतील. पण कझिन ब्रदर आणि कझिन सिस्टर असं वापरायचं नाही, फक्त कझिन वापरायचं. ठीक आहे. ही इज माय कझिन ऑर दीज आर माय कझिन्स. मग आता कझिनमध्ये मामाचे मुलं, मावशीचे मुलं, काकूचे मुलं, आत्याचे मुलं, मुली सगळे आले. मुलं आणि मुलींना कॉमन शब्द आहे कझिन्स. ओके. तुमच्या सख्ख्या भाऊ बहिणींव्यतिरिक्त जे कोणी तुमचे भाऊ बहीण आहे, चुलत, मामे, मावस भाऊ, आते भाऊ, बहिणी, त्या सगळ्या कझिनमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. ओके. त्याच्यानंतर आहे आपलं ग्रँडपेरेंट्स. हे ग्रँडपेरेंट्स म्हणजे आपले आजी आजोबा. कॉमनली दे आर कॉल्ड ॲज ग्रँडपेरेंट्स. पेरेंट्स म्हणजे आपले पालक, ग्रँडपेरेंट्स म्हणजे आजी आजोबा. मग आता आजी आजोबा दोन असतात आपल्याला. एक असतात आईचे आई वडील, दुसरे असतात वडिलांचे आई वडील. मग आता आईचे आई वडील म्हणजे मॅटर्नल ग्रँडमदर, मॅटर्नल ग्रँडफादर. ओके. मॅटर्नल ग्रँडमदर म्हणजे आईची आई, मॅटर्नल ग्रँडफादर म्हणजे आईचे बाबा. त्याचप्रमाणे आता बाबांकडचे, पप्पांकडचे पाहिजे आपल्याला. पप्पांकडचं पॅटर्नल असं पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. पॅटर्नल ग्रँडफादर म्हणजे बाबांचे बाबा किंवा वडिलांचे बाबा. पॅटर्नल ग्रँडमदर म्हणजे वडिलांची आई. अशा प्रकारे त्याला पण एक स्पेसिफिक वर्ड आहे. मॅटर्नल म्हणजे आईकडचे आणि पॅटर्नल म्हणजे बाबांकडचे. तसंच मग अंकलला पण आपण म्हणू शकतो मॅटर्नल अंकल आहे म्हणजे आईचा भाऊ आहे, है ना. पॅटर्नल अंकल आहे म्हणजे पप्पांकडचे आहे हे. ओके. तसंच आपण आंटीच्या याच्यात पण मॅटर्नल आंट, पॅटर्नल आंट आईकडचे आहे हे नातेवाईक किंवा हे बाबांकडचे आहे असं पण आपण बायफर्गेट करू शकतो. ओके. ग्रँडपेरेंट्स झाले. त्याच्यानंतर आपल्या याच्यात आहे जे आपल्या आईची जाऊ असते किंवा आईची नणंद असते. ओके. त्यांना म्हणतात सिस्टर इन लॉ. ओके. हजबंड वाईफ जे असतात, आता हजबंडची बहीण किंवा तिची जाऊ किंवा नणंद जी असते आणि पप्पांसाठी इकडची साळी किंवा त्याच्या भावाची बायको हे जे असतात म्हणजे त्यांच्या वाईफकडचे लेडीज आणि इकडे हजबंडकडच्या लेडीज. ओके. तर त्यांना म्हणतात सिस्टर इन लॉ. सिस्टर इन लॉ म्हणजे जाऊ किंवा नणंद किंवा साळी. ओके. सिस्टर इन लॉ म्हणजे जाऊ किंवा नणंद किंवा साळी, याला म्हणतात सिस्टर इन लॉ. मग आता भाऊ किंवा दीर, आपल्या नवऱ्याचे भाऊ म्हणजे आपले दीर किंवा आपले जिजाजी
येस, आपके जीजू यांना इंग्लिशमध्ये म्हणतात ब्रदर इन लॉ. ही इज माय ब्रदर इन लॉ म्हणजे हे माझे जिजाजी आहेत किंवा हे माझे जेठ आहे किंवा हे माझे दीर आहेत. ओके, त्यांना म्हणतात ब्रदर इन लॉ. किंवा साळा जो असतो त्याला पण ब्रदर इन लॉ म्हणतात इंग्लिशमध्ये. इंग्लिशमध्ये खूप सगळ्या नात्यांना एक एकच शब्द आहे, ब्रदर इन लॉ, सिस्टर इन लॉ. ओके, त्याच्यानंतर आहे जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा आपले इनलॉज असतात. इनलॉज म्हणजे सासरकडची मंडळी. इन शॉर्ट, इनलॉज म्हणजे आपल्या सासरकडची मंडळी. मग आता फादर इन लॉ म्हणजे सासरे आणि मदर इन लॉ म्हणजे सासू. ओके, फादर इन लॉ म्हणजे सासरे आणि मदर इन लॉ म्हणजे सासू. त्याच्यानंतर आपले जे पणजी आणि पणजोबा असतात त्यांना पण इंग्लिशमध्ये एक स्पेशल वर्ड आहे. पणजीला म्हणतात ग्रेट ग्रँडमदर. पणजीला काय म्हणतात? ग्रेट ग्रँडमदर. आणि पणजोबांना म्हणतात ग्रेट ग्रँडफादर. ठीक आहे, ग्रेट ग्रँडमदर म्हणजे तुमची पणजी म्हणजे आजीची आई. ओके, आणि ग्रेट ग्रँडफादर म्हणजे आजोबांचे आजोबा, आजोबांचे वडील किंवा पप्पांचे आजोबा असं. ग्रेट ग्रँडफादर म्हणजे पणजोबा, ग्रेट ग्रँडफादर ग्रँडमदर म्हणजे पणजी. ओके, मग आता त्या पणजी आणि पणजोबाला पंतू आणि पंती असतात, त्यांना पण इंग्लिश वर्ड असेलच, आहे त्यांना पण. ग्रेट ग्रँडसन, ग्रेट ग्रँडसन म्हणजे तो पंतू आणि ग्रेट ग्रँड डॉटर म्हणजे पंती. ओके, ग्रँडसन म्हणजे नातू आणि ग्रँड डॉटर म्हणजे नात. ओके, सन म्हणजे मुलगा आणि डॉटर म्हणजे मुलगी. ओके, किंवा मी जर असं म्हटलं आय हॅव 2 किड्स, तर किड्समध्ये दोन्ही येतं, मुलं पण येतात आणि मुली पण येतात. आय हॅव 2 किड्स म्हणजे मला 2 मुलं आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी यांना कॉमनली वर्ड असतो किड्स. ओके, पण जर तुम्हाला स्पेसिफिकली म्हणायचं असेल सो आय हॅव अ सन अँड अ डॉटर. आय हॅव अ सन अँड अ डॉटर म्हणजे मला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. ओके, जर तुम्हाला नातू आणि नातच्या बाबतीत बोलायचं असेल तर आय हॅव अ ग्रँड डॉटर अँड अ ग्रँडसन. मला एक नात आहे आणि एक नातू आहे. ग्रँड डॉटर म्हणजे नात आणि ग्रँडसन म्हणजे नातू. ओके, ग्रेट ग्रँड डॉटर म्हणजे पंती आणि ग्रेट ग्रँडसन म्हणजे पंतू. ओके, ग्रेट ग्रँडमदर म्हणजे पणजी आणि ग्रेट ग्रँडफादर म्हणजे पणजोबा. असे खूप सारे नाते आहेत. कदाचित काही सुटले असतील तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. जेवढे आपण जनरली यूज करतो मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही काही असतील तर नक्कीच तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये मी शेअर करेल. तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मिळत राहतात, त्याच्यामुळे आम्हाला कार्यक्रम अजून चांगला करण्याला प्रोत्साहन मिळत राहतं. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे सुझावांचं नेहमी स्वागत राहील सिटी चॅनलमध्ये. आणि अशाच प्रकारे कीप ऑन प्रॅक्टिसिंग, कीप ऑन लिसनिंग अँड कीप वॉचिंग आवर प्रोग्राम दॅट इज RRC अकॅडमी. थँक्यू सो मच ऑल. सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. मैत्रिणींनो, आत्ताच आपण सराफ मॅडम यांच्याकडून इंग्रजी शिकलोत. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. खुशखबर मैत्रिणींनो, गेले 2 वर्षांपासून आपण ज्याची अगदी आतुरतेनं वाट बघत होता ती वेळ आता संपली आहे. सिटी मैत्रीणचे कार्यक्रम लवकरच सुरू होत आहेत. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नोंदणी सुरू होते आहे. संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम, सहल, स्पर्धा, तुमच्यात दडलेल्या कलागुणांना सर्वांसमोर आणण्याची सुवर्ण संधी आणि तुम्हाला तुमच्या हक्काचे व्यासपीठ प्राप्त होणार आहे. ते म्हणजे फक्त आणि फक्त सिटी मैत्रीणच्या माध्यमातून. तर मग तयारीला लागा वर्षभर एन्जॉय करण्यासाठी. आणि आजच आपली नोंदणी निश्चित करा. सिटी चॅनलच्या गांधी रोड स्थित कार्यालयात 500 रुपये नोंदणी शुल्क अदा करत नोंदणी करा. आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही गिफ्ट घ्यायला विसरू नका. ऑफिस वेळेत तुम्ही सिटी चॅनलच्या गांधी रोड स्थित कार्यालयातून गिफ्ट घेऊन जाऊ शकता. आता आपण पुढे जाऊयात. योग आहे आरोग्याची क्रांती. नियमित योग केल्याने जीवनात येईल सुखशांती. योग आहे आरोग्याची क्रांती.
नियमित योग केल्याने जीवनात येईल सुखशांती. शिकूयात श्रद्धा मोकाशी मॅडम यांच्याबरोबर योग. हरिओम. गुड मॉर्निंग अकोला. आपण योगाभ्यास शिकणार आहोत. योगाभ्यास शिकवण्याकरता मी सौ श्रद्धा श्रीधर मोकाशी इथे आलेली आहे. आपण रोज रोज थोडा थोडा वेगवेगळा अभ्यास आपण शिकणार आहोत. हरिओम तत्सत. आज आपण पुन्हा हरिओम तत्सत. गुड मॉर्निंग अकोला. आज पुन्हा आपण नवीन योगाभ्यास घेऊन तयार झालो आहोत. आजचा आपला अभ्यास आहे पवन मुक्तासन भाग 2, ज्याला अँटीगॅस्ट्रिक एक्सरसाइज किंवा वायू निरोधक अभ्यास असं देखील म्हटलं जातं. तर तो अभ्यास करण्यासाठी तयार आहात ना? चला तर मग शवासनामध्ये लेटूया. शवासन करायचं आहे. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी हा अभ्यास हळूहळू एकदम हळू करायचा आहे. ज्यांना पोटाचे त्रास असतील, अल्सर असेल किंवा कुठल्या प्रकारचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी हे अभ्यास टाळायचे आहे. ज्यांना वजन कमी करायचं आहे, आपलं पचन चांगलं ठेवायचं आहे त्यांनी हा अभ्यास निश्चित करावा. आणि मी फक्त 3 व्हेरिएशन सांगणार आहे. तुम्ही 10-10चे 2 सेट, 10-10चे 3 सेट असे सुद्धा करू शकता. तर दोन्ही पाय जोडायचे आहे. उजवा पाय गुडघ्यात सरळ ठेवून पंजा ताणायचा, जमिनीच्या जरासा वर उचलायचा. आता 90 डिग्रीपर्यंत न्यायचं आहे. खाली आणायचा, मात्र जमिनीवर ठेवायचा नाही. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. हे रिपिटेशन्स तुम्ही 10 वेळा करू शकता. दोन्ही पायांनी 10-10 वेळा करू शकता. दुसऱ्या पायाने हा अभ्यास करूया. पाय ताणायचा आहे, पंजा ताणायचा आहे, जमिनीच्या जरासा वर उचलायचा आहे आणि स्टार्ट करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. घ्या, श्वास सोडा, रिलॅक्स. दोन्ही पायांनी हा अभ्यास करायचा. ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी दोन्ही पायांचा अभ्यास नाही करायचा. दोन्ही पायाचे पंजे ताणायचे, जमिनीच्या जरासं वर उचलायचे. आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. घ्या श्वास, श्वास सोडा आणि रिलॅक्स. याचे रिपिटेशन्स तुम्ही 10-10 वेळा करू शकता. 10-10चे 2 सेट, 10-10चे 3 सेट. ज्यांना लवकर पोट कमी करायचं आहे त्यांनी हे अभ्यास 20 वेळा, 30 वेळा म्हणजे 10-10चे 2-2, 3-3 सेट करत जावे. आता करायचं आहे चक्रपादासन. चक्रपादासनसाठी पुन्हा उजवा पायाचा पंजा ताणायचा आहे, जमिनीच्या वर उचलायचा आहे आणि गोल फिरवायचं आहे. गुडघ्यातनं पाय सरळ. 1 2 3. अपोजिट फिरवायचं आहे. 1 2 3. दुसऱ्या पायाने हीच क्रिया. याच्यामध्ये सुद्धा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली असं आपल्याला करायचं आहे. किंवा अंतरकुंभकमध्ये सुद्धा आपण हा अभ्यास करू शकतो. घ्या. 1 2. मोठा गोल बनवायचा आहे. 3. अपोजिट फिरवा. 1 2 3. दोन्ही पायांचा अभ्यास करायचा आहे. कमरेमध्ये त्रास असणाऱ्यांनी नाही करायचा. पंजे ताणा, जमिनीच्या वर उचला, फिरवा. 1 2 3. अपोजिट फिरवा. 1 2 3 आणि रिलॅक्स. जेव्हा जेव्हा थकवा जाणवतो त्यावेळेला आपल्याला शवासन करायचं आहे. शवासन म्हणजे दोन्ही पायांमध्ये अंतर, हात शरीराच्या बाजूला, मान शरीराच्या मधोमध, डोळे बंद आणि शरीराला ढिलं सोडणे. श्वासावर ध्यान, श्वासावर लक्ष. पुढचा अभ्यास सायकलिंग पाद संचालनासन.
दोन्ही पाय उचलून घ्यायचे आहे. समोरच्या बाजूला सायकल चालवायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ऑपोजिट 1 2 3 5 7 9 10. रिलॅक्स. कमरेचा त्रास असणाऱ्यांनी दोन्ही पायाचा अभ्यास नाही करायचा आहे. बाकी सगळे करू शकतात. 1 2 3 4 5. ऑपोजिट 1 2. पाय पूर्ण खोलायचे. 3 4 5. रिलॅक्स. पुन्हा शवासन करू शकता. जेव्हा जेव्हा थकवा जाणवेल, श्वास ची गती वाढेल श्वासाची, त्यावेळेला आपण शवासन करू शकतो. नंतरचा अभ्यास आहे सुप्त पवन मुक्तासन. उजवा पायाचा गुडघा धरायचा आहे. श्वास घ्यायचा आहे. झोपल्या झोपल्या श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत नासिका आणि गुडघ्याचा स्पर्श करायचा आहे. घ्या श्वास. सोडत सोडत पुन्हा घ्या. सोडा. पुन्हा घ्या. दुसऱ्या पायाने हाच अभ्यास रिपीट करायचा आहे. श्वास घ्या. श्वास सोडत. श्वास घ्या. श्वास सोडत स्पर्श करा. श्वास घ्या. आता दोन्ही पायांनी धरून घ्यायचं आहे. दोन्ही पायांना हाच अभ्यास करायचा आहे. नासिका आणि गुडघ्याचा स्पर्श. श्वास घ्या. श्वास सोडत स्पर्श करा. पुन्हा श्वास घ्या. सोडा. लुढकनासन. लुढकनासाठी उजव्या बाजूला पाय आणि डाव्या बाजूला मान. डाव्या बाजूला पाय, उजव्या बाजूला मान. बीपी ज्यांना आहे, बीपीचा त्रास आहे, त्यांनी हा अभ्यास सांभाळून करायचा आहे. मध्यभागी श्वास घेणे, साईडला श्वास सोडणे. 3 वेळा अभ्यास करायचा आहे. आता झुलनासन करायचं आहे. बीपी वाल्यांनी, कमरेचा जास्त त्रास असल्यांनी हा अभ्यास नाही करायचा आहे. रिलॅक्स. शवासन करू शकता. सुप्त उदराकर्षणासन. आपल्याला दोन्ही पायांना फोल्ड करायचं आहे. दोन्ही पायांमध्ये 1 फुटाचं अंतर घ्यायचंय. हात मानेखाली ठेवायचे. पाय उजवीकडे, मान डावीकडे. 1 1 2 2 3 वेळा हा अभ्यास करायचा आहे. पायांना जोडून घ्यायचं आहे. पंजा आणि गुडघे. पुन्हा हाच अभ्यास. 1 1 2 2 3 3. पंजे उचलून घ्यायचे आहे. गुडघे जोडून ठेवायचे. पुन्हा हाच अभ्यास रिपीट करायचा आहे. 1 1 2 2 3. गुडघे गोल फिरवायचे. मान अपोजिट. 1 2 3. अपोजिट फिरवा. 1
2 3 रिलॅक्स. शव उदराकर्षणासन. डावा पाय सरळ ठेवायचा आहे, उजवा पाय गुडघ्यावर उभा करायचा आहे. डाव्या हाताने उजवा गुडघा धरायचा, उजवा हात खांद्याच्या रेषेत सरळ ठेवायचा. श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत गुडघा जमिनीला स्पर्श करेल आणि मान अपोजिट. श्वास घेत मध्यभागी या. पुन्हा श्वास सोडत गुडघ्याचा स्पर्श जमिनीला करायचा आहे. मध्यभागी या. हात आणि पाय बदलून पुन्हा हाच अभ्यास रिपीट करायचा आहे. श्वास घ्या, श्वास सोडत गुडघ्याचा स्पर्श जमिनीला, मान अपोजिट या. मध्यभागी पुन्हा श्वास सोडत गुडघा जमिनीला लावा, मान अपोजिट. मध्यभागी या. यानंतर आपल्याला नौकासन करायचं आहे. नौकासन याच्यासाठी की आपण जे मेरुदंडाचे अभ्यास केले आहे आता स्पाईनचे, त्याच्यानंतर पाठीच्या कण्याला आराम मिळावा याच्याकरता हा अभ्यास असतो. श्वास घेत पाय मान एका रेषेत सरळ उचलायचे आहे. सीटवर पूर्ण भार घ्यायचा आहे. करूया अभ्यास. रिलॅक्स. शवासन करू शकता. यानंतर कडावर होऊन उठून बसायचं आहे. अशा प्रकारे भाग 1 आणि भाग 2 आपण शिकलेलो आहोत. भाग 1 आणि भाग 2 हे सगळ्यांसाठी करण्यासारखे अभ्यास आहे. अँटीगॅस्ट्रिक एक्सरसाइज म्हणजे पोटाचे आणि पाठीचे असे व्यायाम केलेले आहेत. आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. मैत्रिणींनो, तुम्ही आणि तुमच्या घरच्या सर्व सदस्य मिळून आमच्या इंस्टाग्रामच्या RRC डिजिटल या पेजला, तसेच फेसबुकवरील पेज आणि ट्विटर या सर्व ठिकाणी आम्हाला फॉलो करा आणि रोजच्या घडामोडी जाणून घ्या. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.